गुड मॉर्निंग. मी प्रज्ञा माने. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि सकाळची शाळा होती तर आधी गेला शाळेला. चहा वगैरे झाला आहे. तर आता गवारी भाजून घेतलेली आहे, तर गवारीची भाजी बनवते. तर तर आंघोळ केल्या पहिला चहा लागतो. चहा पिऊन झाला आहे, आता स्वयंपाकाला लागते. तर म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण की थोडं अडकल्यासारखं होतं, थोडं बोलायला जमत नाही. तरी पण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा. हे बघा, कढई तापत ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये तेल टाकते. दोन चमचे तेल घातले. लसूण ठेचून घेतलाय. मी फळीच बनवली, एवढी फळी घेतली ज्याच्यावर आपल्याला कांदा टमाटर चिरता येतो. ती गवार भाजून धुवून घेतली आहे. आमचा घाटी मसाला आहे. एक चमचा थोडंसं मसाला टाकले. आणि हा शेंगदाण्याचा कूट, जो की शेंगदाणे भाजून कडक व्हायला ठेवायच्या तव्यामध्ये आणि मग खलबत्त्यामध्ये बारीक करत असते. कारण की ज्या सुक्या भाज्या आहेत त्यांना हे असं जाडसर शेंगदाण्याचा कूट जरा छान लागतो. गवार अशी मसाल्यामध्ये भाजून झाली, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं. इतपत म्हणजे थोडंच पाणी टाकलेलं आहे. गवार कमी गॅसवरती शिजण्यापुरतं. याच्यावर हे प्लेट झाकून ठेवते आणि कमी गॅसवर गवारला शिजू देते. गवार शिजते तोपर्यंत आता पीठ मळून घेते चपात्यासाठी. आता मी प्लेट उघडते आणि गवारची भाजी झाली का बघा. पीठ मळून भाजी शिजून झालेली आहे. आम्ही घाटावरचे असल्यामुळे आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूटच लागतो. शेंगदाण्याचा वापर आमच्याकडे जरा जास्त केला जातो. तर गवारीची भाजी तयार झाली. गवार बनवून झाली आणि एक भाजी काही आम्हाला डब्याला पुरत नाही. म्हणजे मिस्टरांना हे द्यायला नाश्त्याला वगैरे मुलाला. तर मला आता माझ्यासाठी मी बनवते कोबी. बघा, कोबी धुवून चिरून पाण्याने धुवून ठेवलेलं आहे. आणि आता कांदा
मिरची टमाटर कापून ठेवलेलं आहे. आता बनवते माझ्यासाठी कोबी. कढई तापली आहे तर त्याच्यामध्ये टाकते कांदा. कांदा थोडा भाजला त्याच्यात टाकते तेल. टाकली आता कांदा चांगला भाजून झाला. त्याच्यामध्ये टाकते तर मिरच्या. एक भाजी डब्याला जाते, नाश्त्याला होते, आणि एक दुसरी भाजी मला करायची लागते. तर 2-3 भाज्या घरामध्ये होतातच. मिरच्या भाजल्या आता टाकते टमाटर. टमाटर थोडंसं मऊ पडलं. हळद घालते. आणि मीठ. आणि आता टमाटर जास्त पण गाळा होऊ द्यायचं नाहीये. आणि आता टाकणार आहे याच्यावरती चिरून धुतलेला हा कोबी. आणि लगेच टाकणार आहे याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ. आणि ते परतून घेऊया. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये. ते फक्त वाफेवर आणि टमाटरमध्ये शिजलं पाहिजे. ही भाजी माझी मम्मी करायची, मला डब्याला द्यायची शाळेला असताना. आणि ही भाजी एवढी छान लागायची. पण आमच्या घरामध्ये कोबी कोणच खात नाही. मला माझ्या आईच्या हाताची जेवणाची आठवण येते जेव्हा मी भाज्या बनवते. झाकलेलं टाकू कोबी त्याच्या म्हणजे त्याच्या टमाटरच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्या ह्याच्यामध्ये शिजले. तर हे बघा आत्ताच स्वयंपाक करून बाजूला झाले. आज स्वयंपाकाला लयच उशीर झाला. तर हे बघा बेडवरचं कसं म्हणजे पडलं आहे. तर ते हातरून पांघरुणाच्या घड्या घालायच्या, बेडवरचा बेडशीट वगैरे नीट करायचं आहे. तर सगळं आवरते आणि मग कपडे भांडायला बाहेर जाते.